नमस्कार मंडळी. मराठी तसेच हिंदी सिनेक्षेत्रातील प्रसिद्ध असणाऱ्या दिग्गज अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पती दिनेश बलसावर यांचे काल रात्री म्हणजेच 28 मार्च रोजी निधन झाले आहे. 60 वर्षांचा त्यांचा सुरेख संसार होता. मात्र काल वृद्धापकाळाने दिनेश बलसावर यांची प्राणज्योत मावळली. शुभा खोटे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांना दिली आहे. शुभा खोटे आणि दिनेश बलसावर यांचं 1960 साली लग्न झाले होते. 64 वर्षांचा त्यांचा हा सहजीवनाचा प्रवास आता थांबला आहे. दिनेश बलसावर यांनी 1967 साली आलेल्या चिमुकला पाहुणा सिनेमाची निर्मिती केली होती. तर शुभा यांनी अभिनय आणि दिग्दर्शनही केलं होतं. पतीच्या जाण्यामुळे त्यांना खूप मोठं दुःख झालं आहे. त्यांना अश्विन हा मुलगा आणि भावना मुलगी आहे. भावना सुद्धा सिनेसृष्टीत अभिनेत्री आहे. शुभा खोटे यांनी त्यांच्या सहजीवनाचे काही फोटो शेअर केले आहेत. पतीसोबतचे अनेक क्षण त्यांनी यामध्ये टिपले आहेत. अगदी तरुण वयापासून ते आतापर्यंतचे हे फोटो आहेत. तर शुभा खोटे यांना हे दुःख पचवायला खूप बळ मिळो हीच सदिच्छा आणि दिनेश सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.